ITI मधील एम्प्लॉयबिलिटी स्किल या विषयातील गेल्या वर्षी जे काही क्वेश्चन पेपरमध्ये क्वेश्चन आलेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत. ITIतील फर्स्ट इयरमधील सर्व ट्रेडसाठी हा व्हिडिओ उपयुक्त ठरेल. व्हिडिओला सर्वांनी शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये यातील क्वेश्चन आपल्याला दिसतील. चला मग व्हिडिओला स्टार्ट करूयात. नमस्कार, मी अनुराग अशोक माने, ए सर ड्रॉइंग कट्टा या आपल्या यूट्यूब एज्युकेशन चॅनेलवर आपणा सर्वांचं स्वागत करत आहे. क्वेश्चन पहिला, आयडेंटिफाय द इम्प्रॉपर टर्म, म्हणजे खालीलपैकी अयोग्य टर्म कोणते आहे ते सांगा. तर आपल्या सर्वांना माहिती आहे पोल्युशन म्हणजे प्रदूषणचे 3 प्रकार असतात. पहिला वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि जल प्रदूषण. तर इथे उत्तर होईल ग्रीन प्रदूषण चुकीचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ दिस इज नॉट अन ऑनलाइन जॉब सर्च प्लॅटफॉर्म, खालीलपैकी ऑनलाइन जॉब सर्च करण्याचं कोणते प्लॅटफॉर्म नाही. आपल्याला माहिती आहे लिंक्डइन एक सर्च प्लॅटफॉर्म आहे, तसेच ग्लासडोर पण सर्च प्लॅटफॉर्म आहे, तसेच इंडेंट पण एक सर्च प्लॅटफॉर्म आहे. स्नॅपचॅट हे सर्च प्लॅटफॉर्म नाही, म्हणून उत्तर डी होईल. स्नॅपचॅटच्या द्वारे काय करतात, सध्या जे काही फोटो आहेत एकमेकांना शेअर करायचं प्लॅटफॉर्म म्हणजे स्नॅपचॅट. नेक्स्ट, dash dash are the abilities and qualities you have as a person that helps you grow well in life and career. अशी एक क्षमता आणि गुण तुमच्यामध्ये असलं पाहिजे की जेणेकरून तुमचं जीवन आणि करिअर चांगले होण्यास मदत करेल. त्याला काय म्हटलं जाते, तर ऑप्शन ए पर्सनल विकनेस. जर आपल्यामध्ये विकनेस असेल तर आपलं करिअर आपण घडवू शकत नाही, म्हणून ऑप्शन ए कॅन्सल होईल. ऑप्शन बी ऑपॉर्च्युनिटी, आपल्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी येतात पण त्याचं आपण सोनं करत नाही तर आपलं करिअर घडणार नाही, म्हणून ऑप्शन बी पण चुकीचा. यामध्ये ऑप्शन डी हा बरोबर होईल. उत्तर बरोबर डी, पर्सनल स्ट्रेंथ. म्हणजेच काय, तुमच्यामध्ये जे काय सामर्थ्य आहे त्याच्यामुळेच तुम्ही तुमचं करिअर घडवू शकता. ऑप्शन डी. नेक्स्ट, व्हॉट इज द मिनिंग ऑफ एंट्री लेवल जॉब. आता एंट्री लेवल जॉब काय असतं, तर ऑप्शन डी बरोबर, इट इज ए स्टार्टिंग और ज्युनियर लेवल जॉब. क्वेश्चन 5, व्हॉट इज शॉर्टकट की फॉर पेस्ट कमांड. पेस्ट कमांडसाठी कोणते शॉर्ट की वापरली जाते, तर ऑप्शन सी बरोबर आहे, कंट्रोल व्ही. ऑप्शन ए कशासाठी वापरला जातो, कंट्रोल+X. म्हणजेच जे काही आपल्याला शब्द आहे किंवा एखादी शब्द रचना आहे कट करायची असेल आणि तिथून दुसरीकडे पेस्ट करायची असेल तर ऑप्शन X वापरला जातो. म्हणजेच थोडक्यात एखादी लाईन आहे आणि त्यातील 2-3 शब्द आपल्याला कट करायचे असतील, ते कट करण्यासाठी कंट्रोल+X वापरला जातो. कंट्रोल सी म्हणजे काय, कंट्रोल सी म्हणजे कॉपी. एखादा टेक्स्ट आपल्याला कॉपी करायचा असेल तर कंट्रोल सी. आणि कंट्रोल ए म्हणजे काय आहे, त्या वर्कशीटमध्ये जे काही आपण टाईप केलेलं आहे किंवा जे काही मजकूर आहे तो पूर्ण सिलेक्ट करण्यासाठी कंट्रोल ए वापरला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, विच वन इज ॲन एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, म्हणजे खालीलपैकी कोणतं उद्गारवाचक चिन्ह आहे. तर आपण लहान 5वी-6वी मध्ये इंग्लिश शिकलेलो आहे, त्यामध्ये काय सांगितलं जातं की हे चिन्ह दिसलं की ते उद्गारवाचक वाक्य असतं. आता ऑप्शन ए मध्ये काय आहे, शेवटी क्वेश्चन मार्क, म्हणजे तो कुठला आहे, क्वेश्चन मार्क चिन्ह आहे, त्यामुळे ऑप्शन ए होणार नाही, ऑप्शन बी पण होणार नाही, ऑप्शन डी होईल. त्याच्या शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, म्हणून ऑप्शन डी. नेक्स्ट, द वर्ड व्हेन डिनोट्स. व्हेन कशासाठी वापरला जातो ते सांगा, तर टाईमसाठी व्हेन वापरतात. तसेच प्लेससाठी वेअर, वेअर कशासाठी वापरतात, प्लेससाठी. थिंगसाठी व्हॉट आणि पर्सनसाठी हू. ऑप्शन ए बरोबर असेल.
नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू, खालीलपैकी कोणते सत्य विधान असेल. ऑप्शन ए, ओनली एक्सपर्ट कॅन सॉल्व एनी प्रॉब्लेम, फक्त जे काही एक्सपर्ट आहेत किंवा तज्ज्ञ आहेत तेच फक्त प्रॉब्लेम सॉल्व करतील. असं होऊ शकत नाही. तर ऑप्शन ए चुकीचा. द मोर प्रॉब्लेम यू सॉल्व द बेटर यू विल गेट ॲट प्रॉब्लेम सॉल्विंग, म्हणजे तुम्ही जेवढे प्रॉब्लेम सॉल्व करणार तेवढेच तुम्हाला त्याचा सराव होईल. ऑप्शन बी इथे बरोबर असेल. नेक्स्ट, द एक्सपान्शन ऑफ सिडको, सिडकोचा फुल फॉर्म विचारलेला आहे. आता बघा, हे सिडको किंवा एखाद्याचा फुल फॉर्म विचारला असेल तिथे आपल्याला ते फुल फॉर्म पाठच करावं लागेल. तर सिडकोचा फुल फॉर्म काय असतो, स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजेच ऑप्शन ए बरोबर असेल. नेक्स्ट, विच वन इज अ ब्रेन ऑफ कॉम्प्युटर, कॉम्प्युटरचा मेंदू कोण असतो असं विचारलेलं आहे. हा क्वेश्चन खूप वेळा येऊन गेलेला आहे, त्यामुळे आणि सर्वांना माहिती आहे कॉम्प्युटरचा मेंदू म्हणजे CPU, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. 2 क्वेश्चन होतील यामध्ये. CPUचा फुल फॉर्म एक विचारतील आणि त्याचा ब्रेन एक. CPUचा फुल फॉर्म सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. नेक्स्ट, विच वन इज नॉट ए कंजक्शन, खालीलपैकी कोणते कंजक्शन नाहीत. आता आपल्या सर्वांना माहिती आहेत ऑर, बट अँड हे सर्व कंजक्शन आहेत. ऑन हा कंजक्शन नाही, म्हणून ऑप्शन सी बरोबर. नेक्स्ट, इन MX Excel कलेक्शन ऑफ वर्कशीट इज नोन ॲज, एक्सेलमधील जे काही शीट असेल त्याचं कलेक्शन केलं जातं त्याला काय म्हटलं जातं, तर वर्क बुक म्हटलं जातं. ऑप्शन डी. नेक्स्ट, विच ऑफ दीज एक्सपेन्सेस आर इन्क्युअर्ड व्हेन वी मूव टू ए न्यू सिटी, तर आपण एखाद्या नवीन शहरामध्ये गेलो असेल तर खालीलपैकी आपण कोणता खर्च करू शकतो असे विचारलेलं आहे. ऑप्शन ए, बाईंग न्यू क्लॉथ, आता आपण नवीन सिटीमध्ये किंवा नवीन शहरात गेलो तो आपण तिथे क्लॉथ खरेदी करतो का, नाही. बाईंग बुक्स, पुस्तक खरेदी करतो का, नाही. बाईंग शूज खरेदी करतो का, नाही. तर सुरुवातीला आपण एखाद्या शहरात गेलो तर काय करतो, एखादी रूम किंवा एखादी खोली भाड्याने घेतो, त्यासाठी खर्च करतो. तर ऑप्शन सी, रेंट ए अकोमोडेशन, निवासाचे भाडे. नेक्स्ट, विच वन इज नॉट ॲन इसेन्शियल कॅरेक्टरिस्टिक टू अचीव सक्सेस, यश मिळवण्यासाठी खालीलपैकी अनावश्यक वैशिष्ट्य नाही. ऑप्शन ए, अनइथिकल वर्क, ऑप्शन बी कमिटमेंट, ऑप्शन सी इंटेग्रिटी, ऑप्शन डी कॉन्फिडन्स. तर इथे बघा, कॉन्फिडन्स असल्याशिवाय आपण सक्सेस मिळवू शकत नाही. इंटेग्रिटी म्हणजे एकाग्रता असेल तरच आपण सक्सेस मिळवू शकतो. कमिटमेंट म्हणजे आपण एखादी कमिटमेंट केली आणि त्या कमिटमेंटनुसारच आपण त्याचं प्रोसेस करत असतो. तर ऑप्शन तिन्ही पण बी सी डी हे बरोबर आहेत. अनइथिकल वर्क हे बरोबर आहे. उत्तर काय होईल, अनइथिकल वर्क. आता अनइथिकल वर्क म्हणजेच काय, समजा तुम्ही तुमच्या मित्राकडून 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी एक बुक घेतलेलं आहे स्टडी करण्यासाठी आणि तुम्ही त्याला परत रिटर्न केलं 3 दिवसासाठी. 3 दिवसानंतर तुमचा स्टडी झाल्यानंतर ते झालं इथिकल. पण अनइथिकल म्हणजे काय, आता तुमच्याकडे पैसे नाहीत आणि तुम्ही स्टॉलमध्ये गेलेले आहेत ते बुक खरेदी करण्यासाठी आणि तुमच्याकडे पैसे नाहीत. मग तुम्हाला समजलं, तुम्ही काय कराल, ते बुक चोरून घरी येऊन स्टडी करणार. हे झालं अनइथिकल वर्क, तसे चालणार नाही. नेक्स्ट, वेन समवन सेज थँक्यू वी शुड रिप्लाय अँड से, जर एखाद्याने आपल्याला थँक्यू म्हटलं तर आपण त्याला रिप्लाय काय द्यायचा, बाय बाय नाही, हाऊ आर यू नाही, यू आर वेलकम. एखाद्या व्यक्तीने आपल्याला थँक्यू म्हटलं तर आपण त्याला यू आर वेलकम म्हणत असतो. ऑप्शन सी बरोबर असेल. नेक्स्ट, चूज सुटेबल WH वर्ड फॉर द गिवन सेंटेन्स, खाली दिलेल्या सेंटेन्ससाठी WH असणारे शब्द सुचवा. तर सेंटेन्स काय आहे, डॅश डॅश ॲनिमल डू यू लाईक. तर आपण ह्याचा मिनिंग काय होतो, तुम्हाला कोणते ॲनिमल आवडतं, कोणत्यासाठी WH कुठलं असतं, विच ॲनिमल डू यू लाईक हे उत्तर असेल. ऑप्शन डी. नेक्स्ट,
ए कॉम्प्युटर सिस्टीम कन्सिस्ट ऑफ. एखाद्या कॉम्प्युटरमध्ये काय काय असतं तर आपल्या सर्वांना माहिती आहे कॉम्प्युटरमध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर हे दोन गोष्टी असतात. ऑप्शन बी बरोबर असेल. नेक्स्ट, व्हॉट इज द एक्सपान्शन ऑफ FYI SMS. म्हणजे SMS मधील FYI चा फुल फॉर्म काय असेल. तर आता सध्या जास्त विद्यार्थी किंवा कोणी असो ते चॅट करत असतात. चॅटिंगमध्ये शॉर्ट फॉर्म वापरतात. ते शॉर्ट फॉर्मचा इथे FYI चा शॉर्ट फॉर्म आहे. फुल फॉर्म काय विचारला आहे. FYI म्हणजे फॉर युअर इन्फॉर्मेशन. तसेच BTW बाय द वे असे शॉर्ट फॉर्म यूज करतात. त्याचा फुल फॉर्म काय विचारतात. नेक्स्ट, फॉर मीडियम manufacturing enterprises the investment in plant and machinery is between. उत्पादन करणाऱ्या उद्योगांसाठी उद्योग आणि यंत्रसामग्रीमध्ये गुंतवणूक किती असते विचारलेलं आहे. तर कशासाठी. मॅन्युफॅक्चरिंग एंटरप्राइजेस प्लांट आणि मशिनरी खरेदी करण्यासाठी तुम्हाला उत्पादन विचारलेलं आहे. तर ऑप्शन सी बरोबर आहे. हा क्वेश्चन तुम्हाला पाठच करावा लागेल. नेक्स्ट, इन फेस टू फेस कम्युनिकेशन टोन ऑफ व्हॉइस अकाउंट फॉर. समोरासमोरील संवादनासाठी स्वरांचा आवाज किती असला पाहिजे. हा पण क्वेश्चन तुम्हाला पाठच करावा लागेल. तर किती असतो 38%. नेक्स्ट, विच वन इज ए डोंट ऑफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी. माहितीचे सुरक्षेचे नियम असतात त्यामधील डोंट कोणते आहे. ऑप्शन ए, डिस्क्लोज पासवर्ड टू एनीवन. म्हणजे तुमचा जो काही पासवर्ड आहे तो सर्वांना सांगा. असं आपण कधीच करत नाही. पासवर्ड म्हणजेच काय, आपण जे काय संख्या लिहिलेली आहे ते गुपित ठेवणे, फक्त आपल्यासाठी मर्यादित ठेवणे. तर ऑप्शन ए बरोबर आहे. नेक्स्ट, पीपल फ्रॉम ऑल रिलिजियन्स or no religions are treated equally means dash 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 dash. याचा अर्थ सर्व धर्मातील किंवा कोणत्याही धर्मातील लोकांना समान वागणूक दिली जात नाही. तर त्यासाठी कोणता शब्द वापरला जातो. तर त्यासाठी शब्द वापरला जातो सेक्युलर कंट्री. नेक्स्ट, एंटरप्रेनरशिप इज ऑल्सो टर्म ॲज. उद्योजकता असे म्हटले जाते ते खालीलपैकी कोणत्या ऑप्शनला. तर सेल्फ एम्प्लॉयमेंटला आपण एंटरप्रेनरशिप म्हणू शकतो. एम्प्लॉयमेंट सीकर म्हणजे एखाद्याला जॉब शोधायचा आहे, रोजगार शोधणारा. एम्प्लॉयर म्हणजे नियोक्ता आणि इन्व्हेस्टर म्हणजे गुंतवणूकदार. मग एंटरप्रेनरशिप म्हणजे काय, आपण स्वतः एम्प्लॉयमेंट असतो. ऑप्शन ए बरोबर. नेक्स्ट, स्प्रेडशीट आर सेव्ड विथ एक्सटेन्शन डॅश डॅश स्प्रेडशीट. म्हणजेच काय, शीट आहे म्हणजेच एक्सेल असणार. त्यामध्ये जी काय शीट आपण सेव्ह करणार आहोत त्या शीटला शेवटी नाव दिल्यानंतर शेवटी काय येतं. तर शेवटी काय येत असतं .xls म्हणजे एक्सेलची शीट आहे म्हणून. तसेच MP3 म्हणजे काय, जे काय आपलं सॉन्ग असेल ते सेव्ह करताना त्याच्या शेवटी .mp3 येतं. तसेच एखादी वर्ड फाईल आपण PDF मध्ये सेव्ह करणार असेल तर त्या फाईलचं नाव आणि .pdf लिहिलं की ती फाईल PDF मध्ये सेव्ह होते. .coc म्हणजेच काय, एखादी वर्डची फाईल. तर ऑप्शन सी इथे बरोबर आहे. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग वेबसाइट्स आर नॉट पॉप्युलर फॉर फाइंडिंग जॉब. एखादा जॉब आपल्याला सर्च करायचा असेल तर खालीलपैकी कोणती एक वेबसाईट आहे त्या वेबसाईटच्या द्वारे आपण जॉब सर्च करू शकत नाही. तर आपल्याला माहिती आहे Naukri.com याच्या माध्यमातून आपण जॉब सर्च करू शकतो. शेरोज पण तेच आहे जॉब सर्च करण्यासाठी. लिंक्डइन पण तेच आहे जॉब सर्च करण्यासाठी. तर ट्विटरच्या माध्यमातून आपण जॉब सर्च करत नसतो. हे आहेत जुलै 2023 मधील क्वेश्चन पेपर. व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगावे आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करावा. धन्यवाद.